तर मित्रांनो, सर्व बैलगाडा प्रेमींचे तसेच बिनजोड प्रेमींचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, काल पार पडलेल्या बकासूरच्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये बकासूर का हारला, बकासूरची हार का झाली आणि ओपनच्या मैदानावर जसा बकासूर धावत असतो तसा या मैदानावर त्यांनी पळ दाखवलेला का नाही. उद्या होणारे मैदान म्हणजे साळ शिरंबे येथे मैदान होत आहे. एक आदत एक बैल या मैदानावर सुद्धा प्रमुख पाहुणे आणि बकासूरची आणि मोठ्या लक्षाची एंट्री असणार आहे. या मैदानाविषयक सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मुंबई विभागामध्ये सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचे मैदान होत आहे ते म्हणजे पिंपळघर भिवंडी येथे. याविषयक सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काल झालेल्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये देसाई या अड्ड्यावर बकासूर आणि हरण्या यांच्या विरोधामध्ये गाड्या धावल्या आणि यांमध्ये बकासूरची गाडी ही पाहिजेल अशी धावलीच नाही. आपण पाहिले असेल जशी की बकासूरची गाडी ओपनच्या मैदानावर भरधाव वेगाने जात असती तशी येथे बिनजोडच्या शर्यतीमध्ये अजिबात झालेली नाही आणि बकासूरची गाडी एकदम काटाकील लढत देण्यासाठी सज्ज असते, परंतु तसे येथे काही झालेले नाही. मित्रांनो, या बिनजोडच्या मैदानावर ज्या वेळेला दोन्ही गाड्या सुटल्या त्यावेळेला हरण्याच्या गाडीने बरोबर वेग पकडलेला होता आणि त्याच वेळेला बकासूरचा गाडीचा वेग हा धीमा वाटत होता आणि हा धीमा वेग बकासूरने वाढवलाच नाही असेच जाणवत होते या शर्यतीमध्ये. आणि काटाकीर लढत अशी झालेलीच नाही, अटीतटीची लढत ही झालेलीच नाही या मैदानावर. तर मित्रांनो, यामध्ये काही लोकांचे तर म्हणणे आहे की थोडे ड्रायव्हरने कमीपणा केलेला असावा किंवा त्याला जो काही पैरा होता तो चांगला नसावा किंवा बकासूरने जास्त पळ दाखवलेला नाही. तर मित्रांनो, याबद्दल आपले म्हणणे काय असणार आहे. बकासूर हा ओपनचा असो किंवा बिनजोडच्या असो कोणत्याही शर्यतीमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती करत असतो आणि ओपनच्या मैदानावर तर भरधाव वेगाने धावणारा बैल आणि येथे बिनजोडच्या शर्यतीमध्ये अतिशय कमी पडलेला वाटला. तर मित्रांनो, याला मुख्य कारण काय असू शकते, आपला अंदाज काय आहे का म्हणून बकासूरची येथे हार झाली तरी चालेल, परंतु अटीतटीची लढत तरी कमीत कमी पाहावयास मिळाली असती पब्लिकला, परंतु तसे झालेले नाही. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत उद्या होणाऱ्या मैदानाविषयक. उद्या रविवारी साळशिरंबे येथे मैदान आहे. या मैदानाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया, कारण या मैदानावर मोठा लक्ष आणि बकासूर यांचा सत्कार सन्मान होणार आहे. तसेच या मैदानावर इतरही प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर हे मैदान होणार आहे रविवार दिनांक 28/1/2024 रोजी. मोजे साळशिरंबे तालुका कराड येथे असणार आहे आणि हे मैदान आहे एक आदत एक बैल. या मैदानावर प्रमुख उपस्थिती राहणार आहे ते म्हणजेच पैलवान चंद्रहारदादा पाटील यांची, तसेच राहुलभाई पाटील मथुर बैलाचे मालक हे सुद्धा उपस्थित असणार आहेत या मैदानावर. आणि मोहिल शेठ धुमाळ हे बकासूर बैलाचे मालक हे सुद्धा या मैदानावर उपस्थित राहणार आहेत. आणि बरेचसे प्रमुख पाहुणे म्हणून आणि अधिकारी या मैदानावर उपस्थित असणार आहेत. आता या मैदानावर बक्षिसे कोणकोणती आहेत ती जाणून घेणार आहोत. तर यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 आणि 5 फुटी चषक असणार आहे. द्वितीय क्रमांकास 61,000 आणि 4 फुटी चषक असणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 41,000 आणि 3 फुटाचे चषक असणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी 31,000 आणि 2 फुटाचे चषक. पाचव्या क्रमांकासाठी 21,000 आणि 1 फुटाचे चषक. 6व्या क्रमांकासाठी 7,000. अशा प्रकारे येथे बक्षिसे असणार आहेत. हे मैदान एक आदत एक बैल असे असणार आहे आणि या मैदानाचे ठिकाण आहे साळशिरंबे तालुका कराड येथे हे मैदान असणार आहे.
यानंतर आपण दुसऱ्या मैदानाविषयी पाहूया. हेही महत्त्वाचे मैदान आहे आणि मुंबई विभागामधील हे सर्वात मोठे मैदान आत्तापर्यंतचे असणार आहे. हे मैदान पिंपळघर भिवंडी येथे असणार आहे आणि या मैदानाचे प्रमुख उपस्थिती असणार आहेत माननीय श्री सुरेश बाळूमामा म्हात्रे आणि माननीय श्री पंढरीशेठ फडके हे येथे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. आणि या मैदानाचे नाव आहे मुंबई महाराष्ट्र केसरी 2024. तर हे मैदान दिनांक 2 फेब्रुवारीला आहे आणि या मैदानावरील बक्षिसांविषयक आता आपण जाणून घेणार आहोत. प्रथम क्रमांकास बक्षीस आहेत 1,00,000 एक बुलट, हे मोठे बक्षीस आहे प्रथम क्रमांकासाठी. दुसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 50,000 आणि एक दुचाकी. तिसऱ्या क्रमांकासाठी असणार आहेत एक 2 व्हीलर आणि 25,000. चौथ्या क्रमांकासाठी असणार आहे 25,000 आणि एक मानाची गदा. पाचव्या क्रमांकासाठी असणार आहे 25,000 आणि एक मानाची गदा. अशा प्रकारे येथे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे. त्याचबरोबर बक्षीस दुसरे एक आहे, नाव नोंदणी केलेल्या सर्व गाडी मालकांसाठी लक्की ड्रॉमधून बजाज 2 व्हीलर देण्यात येणार आहे लक्की ड्रॉद्वारे. मित्रांनो, या पिंपळघर भिवंडी येथील मुंबईच्या मैदानावर हे नाव नोंदणी फी 4,000 रुपये असणार आहे. आणि आता गट पाहूया कशा प्रकारे असणार आहेत. यामध्ये ओपन गट असणार आहे, एक आदत गट असाही एक गट असणार आहे, एक बैल एक गट असाही एक गट असणार आहे आणि त्यानंतर शेमी यांमध्ये होणार आहेत आणि शेमी झाल्यानंतर सर्व एकत्र मिळून फायनल होणार आहे. अशा प्रकारे हे मैदान होणार आहे. एक प्रकारचे ओपनचेच मैदान असणार आहे. हे मैदानाचे ठिकाण जाणून घ्या. गावदेवी मैदान, पिंपळघर जानक आई मंदिराच्या पाठीमागे हे मैदान असणार आहे भिवंडी या भागामध्ये. भिवंडी मुंबईमधील हे ओपनचेच म्हणा मैदान सर्वात मोठे आहे. आत्तापर्यंत हे मैदान झालेले नाही या भागामध्ये. या प्रकारचे असे मैदान येथे होणार आहे. तर मित्रांनो, उद्या होणाऱ्या मैदानावर म्हणजेच माळशिरंबे या मैदानावर बकासूर असणार आहे. बरोबर मोठ्या लक्ष्याची सुद्धा या मैदानावर एंट्री होणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, धन्यवाद.